प्रिय विद्यार्थी मित्रांनो, अनेक उत्तम शुभाशीर्वाद. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून वर्ग 10वी-12वी झाल्यानंतर कुठंतरी एखाद्या टीनपाट बोगस कॉलेजमध्ये टी टाकून स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी शहरात गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी, माझ्या मित्रांसाठी आणि माझ्या लेकींसाठी विशेष या व्हिडिओच्या या सिरीजच्या माध्यमातून मी मार्गदर्शन करत असतो. मित्रांनो, बहुतेक महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून 10वी-12वीला आपण कच्चून कॉप्या केलेल्या आहेत, याच्यात दुमत नाही. आणि पदवीलाही तसंच कुठंतरी तुम्ही टी टाकलेली टीनपाट कॉलेजमध्ये आणि MPSCचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही शहरामध्ये वेगवेगळ्या अकॅडमीला प्रवेश घेतलेला असेल, मान्य आहे. परंतु जर 12वीपर्यंत म्हणजे साधारणतः 1ली ते 12वी 12 वर्ष उगाच किरकोळ अभ्यास केलेला आहे, सगळ्या परीक्षेत कॉप्या करून लिहिलेलं आहे, तर त्या ठिकाणी 2 आणि 3 वर्षामध्ये तुमचा रिझल्ट निघेल किंवा तुम्ही एखादी पोस्ट काढतील याची सुतराम शक्यता नाही. 10,000त एखादा विद्यार्थी त्याच्यात यशस्वी होईल. जरी आपण 12th फेल IPS पिक्चर बघितला असेल तर त्या पिक्चरचा आपण अर्थ फक्त घेतो की 12th नापास होऊन सुद्धा तो IPS झाला. परंतु त्या चित्रपटात दाखवलं की 12वी पास होण्यासाठी कॉप्या न करता किंवा डिग्री घेण्यासाठी कॉप्या न करता त्यांना, मनोज सिन्हांना किती प्रयत्न करावे लागले ते तुम्ही लक्षात घ्या. आणि आपण पहिलीपासून पदवीपर्यंत एकदाही नापास नाही झालेलो, बिनधास्त सगळे पेपर पाहून लिहिले. चला तर वळूया आजच्या याच्यामध्ये. क्रमाने 3री प्रश्नपत्रिका आपण सोडवायला घेणार आहोत. ती प्रश्नपत्रिका आहे 2024 साली झालेल्या ठाणे शहर पोलीस भरतीची प्रश्नपत्रिका. तर मित्रांनो, या प्रश्नपत्रिकेमध्ये केवळ 10च प्रश्न गणिताचे विचारले आहेत आणि ते अतिशय सोपे आहेत. परंतु आपण आता झालेल्या या काही 70च्या वरती ज्या प्रश्नपत्रिका आहेत या माझ्या YouTube चॅनलच्या माध्यमातून मी समजावून द्यायचा प्रयत्न करणार आहे. टप्प्याटप्प्याने जसजसा वेळ मिळेल, आजपासून ठरवलं की दररोज एक व्हिडिओ आपण या चॅनलवरती शूट करून टाकूया, जेणेकरून तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त लाभ घेता येईल. ठाणे शहरच्या 2024 सालच्या या प्रश्नपत्रिकेमध्ये केवळ 10 प्रश्न विचारलेले आहेत. तर एक एक प्रश्न आपण सोडूया. पहिला प्रश्न बघा, या ठिकाणी या प्रश्नपत्रिकेमध्ये उंदरापासून त्यांनी सुरुवात केलेली. पहिला प्रश्न आहे, जर 7 उंदीर मारण्यात 7 मांजरांना 7 मिनिटे लागतात. जर 7 उंदीर मारण्यासाठी 7 उंदरांना 7 मिनिटे लागतात. ही झाली पहिली अट दिलेली. आता थोडक्यात हा प्रश्न बुद्धिमत्ताचा प्रश्न आहे असंही आपल्याला म्हणता येईल. पुढच्या अटीमध्ये दिलेलं आहे प्रश्नपत्रिकेत, तर 700 उंदरांना मारण्यासाठी, तर 700 उंदरांना मारण्यासाठी 700 उंदरांना मारण्यासाठी 700 मांजरांना 700 मांजरांना, तर वरती इथंही मांजरांना असायला हवं. मांजरांना किती मिनिटे लागतील? किती मिनिटे लागतील? तर प्रश्न तुम्हाला क्लिअर झाला असेल. कुठल्याही स्पर्धा परीक्षा किंवा कोणत्याही परीक्षेमध्ये जोपर्यंत प्रश्न आपल्याला पूर्णपणे समजत नाही तोपर्यंत आपण तो प्रश्न काही सोडवू शकणार नाही. या ठिकाणी प्रश्न आहे, जर 7 उंदीर मारण्यासाठी 7 मांजरांना 7 मिनिटे लागतात, तर 700 उंदरांना मारण्यासाठी 700 मांजरांना किती मिनिटे लागतील, असा हा प्रश्न आहे. अतिशय सोपा आणि एकदम क्लिअर आहे, काही या प्रश्नामध्ये अवघड नाही, एकदम इझी. बघा याचं प्रमाण कसं आहे, 7 उंदीर 7 मांजर आणि 7 मिनिटे. उंदीर, मांजर आणि मिनिटे. दुसऱ्या अटीमध्ये काय, 700 उंदीर 700 मांजर आहे. मग इथं विचारलंय किती, सगळीकडे प्रमाण सारखं आहे, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. या ठिकाणी आपल्याला उत्तर किती येईल, 7 मिनिटे. इतकं सोपं आहे, म्हणजे त्याच्यात काही अवघड आहे विशेष असं काही नाही. सराव केला, गणित हा सरावाचा विषय, वारंवार आपल्याला गणित सोडत राहिलो
की निश्चितच हे गणित आपण सोडू शकतो. आशा करतो की तुम्हाला सर्वांना हा प्रश्न समजलेला असेल. बघूया आता प्रश्नपत्रिकेमध्ये दुसरा जो प्रश्न दिलेला आहे तो प्रश्न आता मी इथं बोर्डवरती लिहितो आणि त्या प्रश्नाचं मग आपण विश्लेषण काय आहे ते बघूया. तर हे उत्तर तुम्हाला सर्वांच्या लक्षात आलं असेल. दुसरा प्रश्न जो आहे फक्त 10 प्रश्न आहे आणि जवळपास आम्ही शिक्षक मंडळी सगळे म्हणतो की सगळे प्रश्न सोपे आहेत कारण आम्हाला त्याचा सराव झालेला असतो, परंतु जे मित्र पहिल्यांदाच परीक्षा देत आहेत तर त्यांच्यासाठी मात्र हे अवघड असू शकतं. आता पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी ज्या संख्येतील, म्हणजे आजचा क्रमाने दुसरा प्रश्न, पुढीलपैकी ज्या संख्येतील अंकांची बेरीज प्रश्नामध्ये दिलेला 11 होत नसेल ती संख्या लिहा. तर साधारणपणे पेपरमध्ये अशी उदाहरणं असतात. सर्वात पहिल्यांदा जो कोणी परीक्षा देतोय तर त्याला वाटतं खूपच सोपे आहेत. तर बघूया, पहिली संख्या आहे 63, दुसरी आहे 65, त्यानंतर 92, 74, 85, 92, 74, 85 आणि शेवटची संख्या दिलेली आहे 47. 92, 74, 85, 38 आणि 47. तर अशा एकंदरीत 3 आणि 3, 6 आणि 7 संख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. प्रश्न एकदम क्लिअर, सोपा, साधा आणि सरळ आहे. अतिशय म्हणजे पुढीलपैकी ज्या संख्येतील अंकांची बेरीज 11 होत नसेल ती संख्या फक्त आपल्याला लिहायची. मग एकदम सोपं. इथं आपण 8 आणि 3 11, 6 आणि 5 11, 9 2 11, 7 आणि 4 11, 8 आणि 5 13 होतात. पुढे बघूया, 3 आणि 8 11, 4 आणि 7 11. म्हणजे या संख्येचं, या प्रश्नाचं उत्तर किती? 85. अतिशय सोपा असा प्रश्न. बऱ्याचदा स्पर्धा परीक्षेमध्ये सुरुवातीला गणितात, बुद्धिमत्ता चाचणीमध्ये असे सोपे प्रश्न आलेले असतात जे पहिल्यांदाच आपल्या एखादा भावा किंवा एखादी पापाकी परी पोलीस भरतीच्या परीक्षेला जाते 12वी झाल्यानंतर, 18 वर्ष झाल्यानंतर, आणि मग पेपर देऊन आल्यावरती म्हणते पेपर खूप सोपा आहे, खूप सोपे गणित विचारले होते. सुरुवातीला असे 2-4 सोपे गणित असतात, मग नंतर ते गणित ती सोडवायला गेली की मग सगळे 0-0 होत जातात. सांगायचं तात्पर्य, काही पेपरला, आता ठाण्याच्या या पेपरमध्ये खरोखर गणित सोपे आहेत. तुम्हाला बऱ्याच जणांनी ज्यांनी कोणी ठाण्याला परीक्षा दिली असेल तर ते भाग्यवान आहे की 10ची 10 उत्तरं त्यांची बरोबर आलेली असतील. चला वळूया. तिसरा प्रश्न ठाणे शहर या प्रश्नपत्रिकेतला काय होता. गणित सोडवताना मुख्य अडचण अशी आहे की हे जे व्हिडिओ मी या ठिकाणी शूट करतोय किंवा या मनोमॅथ्स या चॅनलवरती दिलेले, तर देत असताना आता मागच्या भागामध्ये परिचय दिलेला आहे, परंतु दर भागामध्ये परिचय देणं क्रमप्राप्त आहे. तर मी आहे प्राध्यापक मनोज कुमार सत्यभामाताई संपतराव गायकवाड करिअर अकॅडमी, आष्टी, तालुका परतूर, जिल्हा जालना. मित्रांनो, जवळपास 35 वर्षापासून मी गणित हा विषय वर्ग 5वी ते 12वी पर्यंत विद्यार्थ्यांना शिकवतो. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेचेही बऱ्याच वर्षापासून मी गणित आणि बुद्धिमत्ता या चाचणीचे क्लासेस घेतो. आणि मागील 4-5 वर्षापासून जेव्हा केव्हा वेळ मिळाला तर तेव्हा मी तो वेळ सत्कारणी लावण्यासाठी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेतील गणिताचं मार्गदर्शन तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तुमच्या प्रतिक्रिया ज्या काही साधक बाधक टीकात्मक कशाही असल्या तर त्या मला निश्चितच सुधारण्यासाठी, म्हणजे माझ्यात सुधारणा करण्यासाठी उपयोगी पडतील. तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जाऊन तुमच्या काही शंका असतील, तुम्हाला काही या व्हिडिओतलं आवडलं नसेल किंवा तुम्हाला काही टीका करायची असेल, काही मला सुचवायचं असेल तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करू शकता. तुमच्या प्रत्येक कमेंटचं मी उत्तर द्यायचा निश्चितच प्रयत्न करेल. 2 प्रश्न आता हे झाले. साधारणपणे लहानपणापासून गणिताकडे आपला पाहण्याचा दृष्टिकोन किंवा ग्रामीण भागातून शिक्षक लोक कशा पद्धतीने मार्गदर्शन करतात हे काही आता नव्याने सांगायची गरज राहिलेली नाही. मागच्या 10-12 वर्षापासून तर अगदी 10वी-12वीला उत्तरपत्रिकेची प्रिंटच काढून द्यायला लागले. तर मस्त आपले गोरगरीब जे
शेतकरी शेतमजूर कुटुंबातील मुलं आहेत ते उत्तरं लिहून पास होतात. आणि बघा तुमच्यापैकी बरेच जण असतात 10वी-12वीला आपण पास होतो, पदवी बोगस 3 पाट कॉलेजमधून घेतो आणि थप्पीला लागतो आणि आपल्यावरती बेकारीचा शिक्का पडतो. याच्यातून बाहेर पडायचं असेल तर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून बाहेर पडत असताना तुम्हाला गणित आणि मराठी व्याकरण याचा पाया पक्का करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. गाफील राहू नका. शहरात गेल्यानंतर जो काही खर्च तुमच्या आईवडिलांना करावा लागतो त्या खर्चाची जाण ठेवा. आणि प्रत्येक अकॅडमीमध्ये शिकवत नाही असं नाही, ते बिचारे त्यांच्यापरीने कष्ट करतात, परंतु आपण कच्चे मडके तिथे झालेला असतो. 12 वर्ष आपण काहीच अभ्यास केलेला नाही तर 4-5 वर्षात आपला रिझल्ट काही येणार नाही. आणि म्हणून योग्य तो निर्णय तुम्ही घ्या. काय करायला पाहिजे तुम्हाला सांगायची गरज नाही. चला वळूया तिसऱ्या प्रश्नाकडे. आजचा तिसरा प्रश्न काय दिलेला आहे तो मी आता या ठिकाणी बोर्डवरती लिहितो. तिसरा प्रश्न आहे, 9 पुस्तकांची सरासरी किंमत 25 रुपये आहे. ठाणे शहर 2024. वाटल्यास इथं लिहून ठेवतो. ठाणे शहर पोलीस 2024. मोबाईलच्या कॅमेऱ्यावरती शूट करतोय. मोबाईल थोडासा तिरकस असल्यामुळे अक्षर तिरकस दिसत आहे, परंतु बोर्डवरती मी सरळ लिहितोय. आता तो टेक्निकल प्रॉब्लेम आहे, लवकरच तोही पुढच्या व्हिडिओमध्ये मी सॉल्व्ह करेन. तर प्रश्न असा आहे, 9 पुस्तकांची सरासरी किंमत 25 रुपये आहे. 9 पुस्तकांची सरासरी किंमत 25 रुपये आहे. ही झाली पहिली अट. वळूया दुसरी अट काय आहे गणिताची त्याच्यात दिलेली. जर 10 पुस्तकांची किंमत विचारात घेतली, जर 10 पुस्तकांची किंमत विचारात घेतली तर काय होतंय ते बघा. तर सरासरी किंमत 23 रुपये होते. सरासरी किंमत 23 रुपये होते. तर 10व्या पुस्तकाची किंमत किती? 10व्या पुस्तकाची किंमत किती? तर सरासरी साधारणपणे वर्ग 5वी पासून आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आहे, शालेय अभ्यासक्रमामध्ये 9 पुस्तकांची सरासरी किंमत 25 रुपये आहे. 10 पुस्तकांची किंमत विचारात घेतली तर सरासरी 23 रुपये होते. तर 10व्या पुस्तकाची किंमत किती? तर अतिशय सोपे असे गणित असतात. होतं काय की याच्यामध्ये तुमचा दोष नाही. जी सिस्टीम आपल्याकडे डेव्हलप झालेली आहे ग्रामीण महाराष्ट्रात सगळीकडं, शहरं जर सोडले, बघा ज्यांच्याकडे पैसा अडकाय त्यांनी चांगल्या शाळेमध्ये विद्यार्थी आपल्या मुलांना टाकलं, पण गोरगरीब समाजातील कष्टकरी समाजातील पालक ते करू शकत नाहीत. इंग्लिश स्कूलही भरपूर खेड्यापाड्याने वाढलेले आहेत. तिथं कोणत्या दर्जात शिक्षण मिळतं ते तो काही आपला विषय नाही, पण मूळचा विषय ज्या सिस्टीममधून आपण 10वी-12वी पास होतो, आपल्या पालकांना वाटतं तर 10वी पास होणं महत्त्वाचं आहे, 12वी पास होणं महत्त्वाचं आहे, पर्सेंटेज महत्त्वाचं आहे. परंतु आता तुम्हाला कळून चुकतं 12वी झाल्यानंतर की हे पर्सेंटेज आपल्या काहीही कामाचं नाही. कारण याच्यावरती तुम्हाला कुठे ॲडमिशन मिळणार नाही. सगळीकडे तुम्हाला CET, नीट किंवा सरकारी नोकरीमध्ये येत असताना या सगळ्या स्पर्धा परीक्षा द्याव्या लागतात. आणि मग तिथं तुम्ही अभ्यास तर केलेलाच नसतो. मग ह्या ज्या कॉप्या केल्या तर ह्या कॉप्या तुम्हाला नडतात. 12वीपर्यंत 12 वर्ष तुम्ही अभ्यास केलेला नसतो, म्हणून 10-10, 12-12 वर्ष तुम्हाला शहरामध्ये या ठिकाणी जाऊन तिथं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करावा लागतो, तरी यश पदरात पडत नाही. मित्रांनो, जागा निघणं आपल्या हातात नाही आहे. आणि कधी पोस्ट निघेल, आपण कधी परीक्षा देऊ, कधी निकाल लागेल, या सगळ्या गोष्टी आपल्या हातात नाही. आणि म्हणून याचा विचार करून संपूर्णपणे ग्रामीण भागातील मुलांना घरचं जेवण जेवून घरी राहून कमी खर्चामध्ये दिवसभर अभ्यास करण्यासाठी गेल्या वर्षीपासून गायकवाड करिअर अकॅडमीची स्थापना करून विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन केलं जातं. पोलीस भरतीचं साधारणपणे सकाळी 5:30 ते रात्री 7:30पर्यंत, ज्यामध्ये मराठी व्याकरण, त्यानंतर गणित, बुद्धिमत्ता हे प्रत्यक्ष शिकवलं जातं आणि त्याची रिव्हिजनही मुलांकडून करून घेतल्या जाते, जेणेकरून
खेड्यापाड्यातील गोरगरीब समाजातील ह्या मुलामुलींना सरकारी नोकरी लागावी असा प्रामाणिक उद्देश त्यामध्ये आहे. चला तर वळूया या गणिताकडे. गणित बघा, 9 पुस्तकांची सरासरी किंमत 25 रुपये म्हणून एकूण आपण बघूया 9 पुस्तकांची किंमत किती असेल. 9 गुणिले 25 केले तर येतात 225. सरासरीचं सूत्र तुम्हाला माहिती असेल, एकूण प्राप्तांकांची बेरीज भागिले एकूण प्राप्तांकांची संख्या. आता पुस्तक 10 केले तर सरासरी 23 होते, मग 10 गुणिले 23 केले तर हे येतात 230. एक पुस्तक तर ॲड झालं, मग याच्यातून आपण वजाबाकी केली 230 आणि वजा 225. 9 पुस्तकं 10 पुस्तकातून वजा केली तर शिल्लक राहतात 5. आणि म्हणून मग आपल्याला कळतं की शेवटचं जे पुस्तक आहे तर त्याची किंमत किती असेल तर ती 5 रुपये असेल. अतिशय सोपा हा प्रश्न. ठाणे शहर 2024ची हे जर 10 प्रश्न आपण बघितले तर एकदम किरकोळ आहेत, तुम्ही सगळे आरामात सोडू शकतात. तरी परंतु ज्या बांधवांना ज्या पापाच्या परीला हे येणार आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओमध्ये आपण हे गणित समजावून देतोय. बघा, यात जर तुम्हाला काही शंका वाटली किंवा तुम्हाला मला काही सुचवायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही निश्चितच ते सुचवू शकता, जेणेकरून तुमच्या सूचनेबर हुकूम मला पुढच्या व्हिडिओमध्ये बदल करून अजून आकर्षकरित्या तुम्हाला शिकवायला सोपं जाईल. तर सर्वांना हा प्रश्न समजला असेलच. आता त्यापुढील प्रश्न आहे, रोमन अंकात 17 कसे लिहितात. आजचा हा प्रश्न क्रमांक 4. तर मी आता हा प्रश्न पुसून टाकतो आणि प्रश्न आहे रोमन अंकात 4था प्रश्न. रोमन अंकात 17 कसे लिहितात. तर ही अंकलिपी किंवा ही अंक तुम्ही शिकून घ्यायला हवेत. रोमन अंकामध्ये 0 ही संख्या नसते आणि यामध्ये LCD लक्षात ठेवायचं. LCDM सोपं आहे ते सुद्धा सगळं, परंतु आता हे 17 पर्यंत आलेलं आहे. तर मग रोमन अंकामध्ये 10 असे असतात. उजव्या बाजूला बेरीज असते, डाव्या बाजूला वजाबाकी असते. 10 त्याच्यानंतर हे झाले 5 15, नंतर हा झाला 16 आणि हा झाला 17. म्हणजे एकत्रितरित्या आपण म्हणू शकतो की X त्यानंतर V आणि हे 2. तर रोमन अंकामध्ये अशा पद्धतीने किंवा अशा पद्धतीने तुम्हाला ऑप्शन येऊ शकतात. तर 17 अशा पद्धतीने लिहितात. अतिशय सोपं आहे. रोमन अंकसुद्धा आपल्याला वर्ग मला वाटतं 4थी 5वी पासून पुस्तकामध्ये दिलेले आहेत. ते NCERTचे पुस्तकं बघून घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला ही उजळणी किंवा आता इंटरनेटच्या माध्यमातून संपूर्ण रोमन अंकाच्या अगदी लाखापर्यंत आपल्याला या संख्या लिहू शकतात किंवा लिहिता येतात. तर चला मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला समजला असेल. आता वळूया यातील पुढचा प्रश्न आहे. आजचा प्रश्न क्रमांक 5. तोही सर्वांच्या दृष्टिकोनातून अतिशय सोपा असा प्रश्न आहे. प्रश्न दिलेला आहे, खालीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती. लहान संख्या कोणती. तर इथं तुम्हाला प्रश्नामध्ये 4 संख्या दिलेल्या आहेत. पर्याय क्रमांक 1 आहे 3564, 3 4 5 ची उजळणी. दुसरी संख्या आहे 3456. तिसरी संख्या आहे 3465 आणि चौथी संख्या आहे 3546. पर्याय चेक करूया. 3564, 3456, 3465 आणि 3546. आता गणितकम बुद्धिमत्ता असा हा प्रश्न आपल्याला म्हणता येईल. आणि स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सर्वच मुलींसाठी हा प्रश्न अतिशय सोपा आहे. आपल्याला विचारली लहान संख्या, मग लहान संख्या शोधत असताना अगोदर पॉईंट आउट करायचे सगळीकडे 3000 आहे. मग यायचे शतकावरती, तर शतकावरती इथं 5 आहे, इथं 5 आहे, तर हे 2 बाद झाले पर्याय. म्हणजे 500 पर्याय बाद झाले. आता 400चे पर्याय उरले. इथं 4 आहे, इथं 4. नंतर बघायचं इथं 56 आहे, तिथं किती 65. 56 लहान आहे, म्हणजे लहान संख्या कोणती आहे 3456. अशा पद्धतीने. किंवा एक सोपं टेक्निक लक्षात ठेवायचं, जर आपल्याला क्रमवार संख्या दिलेल्या असतील, क्रमवार,
तर क्रमवार संख्या दिलेल्या असतील ते एकदम सोपं जातं की त्याचा क्रम लावला की आपल्याला लहान संख्या मिळते आणि उलटा जर त्याचा क्रम लावला तर मोठी संख्या मिळते, एकदम सोपं. आता बघा, सरळ क्रम लावला 3 4 5 6 लहान, जर उलटा क्रम लावला 6 5 4 3 तर 6534 त्या ठिकाणी ती मोठी संख्या होती. म्हणून हे लक्षात ठेवायचं. क्रमवार संख्यांचा उलटा क्रम असला मोठी संख्या, क्रमवार संख्यांचा सुलटा क्रम असला की लहान संख्या. अतिशय सोपा हा 5वा प्रश्न होता आणि सर्वांनाच हा समजला असेल. वारंवार कॉपीच्या विरोधात सांगायचं कारण म्हणजे गेल्या 15-16 वर्षापासून अतिशय भयानक अवस्था आपल्या ग्रामीण महाराष्ट्रातून प्रत्येक खेड्यातून थप्पीने पोरं पोरीत. अगदी 10वीला 85%, 12वीला 85%, 10वीला 90% गुण घेतलेले सगळे पेपर पाहून लिहिलेले पोरं पुढं कॉलेजला, इंजिनिअरिंगला, मेडिकलला या ठिकाणी जाऊ शकत नाही. फार फार तर आपले ग्रामीण भागातले पोरं पुरी काय करले, टाईमपास लग्न जमोस तर पुरी डी फार्मसी करायला, त्याच्यापेक्षा थोडीफार परिस्थिती असेल लग्न नाही जमलं तर बी फार्मसी करायला लागल्यात. याच्या व्यतिरिक्त पोरींचं एज्युकेशन होईना आणि उरलेल्या ज्या बिचाऱ्या पोरी खेड्यापाड्यात त्यांना काही कळतच नाही. फुकटाच्या बस आहेत मानव विकासच्या, त्या बसमध्ये येऊन बसतात. इथं कॉलेजला 1-2 पिरियड होतात, नंतर डबे फिबे खाल्ले की बस बाहेर उभ्याच राहत, बसमध्ये बसले की घरी. कुठं क्लास नाही, काही नाही, काही कुठं चर्चा नाही, काय करायचं काही नाही भविष्याचं. अशा पद्धतीने ग्रामीण भागातील मुलामुलींचं सरकारी योजनेतून शिरकाण व्हायला लागलं आणि 12वी झाल्यानंतर मग एखाद्या पोराला वाटतं चला आपण पोलीस भरतीची तयारी करावी आणि मग तो तयारीला लागतो आणि अभ्यासच काही केलेला नाही, आडात नाही तर पोऱ्यात कुठून येईल. त्यामुळं कॉप्या करून पास झालं. मित्रांनो लक्षात ठेवा की जर तुम्ही बाहेर शहरामध्ये अकॅडमीला गेला असतील तर देह करी जे जे काही आत्मभोगी तुर नाही नंतर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. म्हणून गणित, मराठी व्याकरण आणि बुद्धिमत्ता हे 3 विषय तुम्हाला तिथं नडणार म्हणजे नडणार. 5-7 वर्ष तुम्हाला आरामात त्या ठिकाणी काढावे लागतील आणि म्हणून तेवढी तयारी ठेवूनच बॅगा भरून तुम्ही बाहेर जाऊ शकता. चला, तुम्हाला तसं एकाच पहिल्याच प्रयत्नात पास होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. परंतु जे सत्य आहे ते सत्य प्रत्येक व्हिडिओतून मी सांगत असतो की जेणेकरून पालकांशी तुम्ही या ठिकाणी चर्चा करणं गरजेचं आहे की असं असं म्हणतात सर बाबा, खरं आहे का खोटं आहे. हा तुम्हाला अनुभव सिद्ध सांगतो. आमच्या परिसरातून जवळपास 1200च्या वरती, आष्टी परिसरातून 1200च्या वरती गेल्या 4-5 वर्षापासून पोरं बाहेर गेलेले आहेत. काहीला 10-10, 12-12 वर्ष झाले, अजून त्यांचे रिझल्ट आले नाही. गेल्या वर्षी एवढे पोरं गेले, फक्त 2 रिझल्ट आले, ते पण दोन्ही सुदैवाने आपल्याच क्लासचे विद्यार्थी होते. म्हणून हे सत्य तुम्हाला सांगणं अत्यंत गरजेचं आहे. चला तर पुढचा प्रश्न आहे, खालील गटात न जुळणारी संख्या ओळखा. 6वा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. खालील गटात न जुळणारी संख्या ओळखा. न जुळणारी संख्या ओळखा. आता संख्येचा जो काही गट असेल तो दिलेला आहे, तर बघूया आपण काय गट दिलेला आहे. पहिली संख्या दिलेली 45. दुसरी संख्या, आता शाई बदलतो, ही काही चमकणार जास्त. दुसरी संख्या दिलेली 46. तिसरी संख्या दिली मित्रांनो 47 आणि चौथी संख्या दिलेली 49. आता या ठिकाणी प्रश्न असा आहे, गटात न बसणारी किंवा न जुळणारी संख्या ओळखा. तर बघितलं आपण तर या ठिकाणी पाहिल्या लक्षात येतं 47 ही मूळ संख्या आहे, बाकी 49 पूर्णवर्ग संख्या आहे, 46 समसंख्या आहे, 45 विषम संख्या आहे. परंतु या अबव काय आहे, 47 ही मूळ संख्या आहे, म्हणून या गटात 47 ही संख्या बसत नाही. तर मूळ संख्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असणाऱ्या सर्व मित्रांना अजून बजावून सांगतो की तुम्ही दररोज 2 ते 30 पर्यंत पाढे लिहिलेच पाहिजे. 2 ते 25 पर्यंत तुम्हाला वर्ग मुखपाठच पाहिजे. 1 ते 100 पर्यंतच्या ज्या मूळ संख्या आहेत तुम्हाला मुखपाठच पाहिजे. 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 53 59 61 67 71 73 79 83 89 आणि 97 ह्या 1 ते 100 पर्यंतच्या 25 मूळ संख्या, त्यातील 2 ही एकमेव मूळ संख्या सम असते. हे तुम्हाला मुखपाठ असणं अत्यंत गरजेचं आहे, म्हणजे पाहिल्या तुम्हाला अशा प्रश्नांची उत्तरं लिहिता येतील. तर वळूया आजच्या पुढच्या, म्हणजे 6वा प्रश्न झाला. आता 7वा प्रश्न. 7व्या प्रश्नामध्ये काय सांगितले बघूया.
म्हणून कॉप्या करून पास झालेल्या मित्रांनो काय सांगावं तुम्हाला, आता तुमचे काय आले, काही जण 7-7 वर्ष झाले कुठंतरी शहरामध्ये अभ्यासिका लावलेली आहे, कुठं कोणी अकॅडमीला गेलेले, काही नाही. घरच्याच्या पैशाचा तुम्ही निव्वळ चुरा करायला लागले, राख लावायला लागलेत. म्हणून ते आठवा, जरा थोडा राग आला तर काही हरकत नाही, वाटल्या 10 शिव्या द्या, परंतु लाखो रुपये तुम्ही खर्च करून त्या ठिकाणी काय करताय ते तुम्हाला माहिती. बघा 7वा प्रश्न, 734 गुणिले 999 बरोबर किती. आता हे सोपे प्रश्न आहे, वर्ग 7वी 8वी पर्यंत साधारणतः असे प्रश्न शिकवले जातात, परंतु आपण शिक्षक लोक 6 मे परीक्षेला आपल्याकडे लक्ष देत नाही, पेपर देते, स्टाफरूममध्ये जाऊन बसते, तर आपण सगळं पाहून लिहितो. वार्षिक परीक्षेलाही तसंच, घटक चाचणीलाही तसंच. म्हणून हे 10-12 वर्षापासून जो 10वी-12वीला पास झालेला माल आहे ना, म्हणजे विद्यार्थी सगळे, हे काही डोक्यात गेलेल्या कॅसेटी असल्यासारखे. तुमचं स्वतः तुम्ही काय ती पातळी तुम्हाला सांगायला लागलो. मग याच्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला बेसिक पूर्ण करणं अत्यंत गरजेचं आहे भावांनो. बघा सोपा प्रश्न इथं, आता ज्याला मार्गदर्शन आहे ते काय करून गुणात बसा. स्पर्धा परीक्षा म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न जो सोडू शकतो का तो यशस्वी होतो. टेक्निक वापरायचं, गुणात बसले तर भला किती 3 त्रिक 9 वेळेस तुम्हाला गुणात बसावं लागेल. सर्वात सोपं काय की 734ला वागांनो 999ला आपण कसं लिहू शकतो, 1000 वजा 1. म्हणजेच मग 1000ने याला गुणलं तर 734च्या वरती फक्त 3 शून्य द्यायचे, हा वजा 1 आहे, म्हणजे याच्यातून वजा 734 करायचे. झाले, वजाबाकी केले की तुमचं उत्तर टपक्यात येतं, एकदम टपक्यात. अशा पद्धतीने इथं वजाबाकी केली आपण की तोंडी. आता वजाबाकी मात्र तुम्ही करू शकता, म्हणजे तुम्हाला ती येतेच असं गृहीत धरायला काय हरकत नाही. 10तून 4 गेला 6, पुन्हा 10तून 4 गेला 6, 10तून 8 गेला 2, 4 मधून 1 गेला 3 ला 3 तसेच, आणि 7ला 7 तसेच. म्हणजे आपल्याला उत्तर आहे तर ते एवढं उत्तर या ठिकाणी. मग उत्तर वाचत असताना एकक, दशक, शतक, सहस्र, दशसहस्र, लक्ष, 7,33,266 असं या संख्येचं, असं या प्रश्नाचं 7व्या प्रश्नाचं उत्तर येईल. चला, बोलण्याच्या ओघामध्ये तसं तर दररोजच शिकवताना मी विद्यार्थ्यांना सत्य परिस्थिती सांगत असतो की बाबा सावध व्हा. उगा यूट्यूबवरचे मोटिवेशनल व्हिडिओ बघतात आणि बरेचसे खेड्यापाड्याचे मुलं कुठं अकॅडमीला 2-2, 2.5 लाख रुपये फीस भरतात, मुली भरतात, काही जण तिथं जाऊन अभ्यासिका लावतात, काही उपयोग होत नाही. बेस पक्का करून घ्या, आणि केवळ त्याच उद्देशाने की या मुलांच्या आईवडिलांचे एवढे पैसे जे खर्च होतात ते खर्च होऊ नये म्हणून आपण गेल्या वर्षीपासून गायकवाड क्लासेसच्या माध्यमातून गायकवाड करिअर अकॅडमी सुरू केली, ज्यामध्ये स्पर्धा परीक्षेचं, स्पेशली त्यातल्या त्यात पोलीस भरतीचं मार्गदर्शन या ठिकाणी केलं जातं, जेणेकरून तुम्हाला तिथं लाखो रुपये द्यायची गरज नाही. अतिशय अल्प दरामध्ये या ठिकाणी आष्टी तालुका, परतूर जिल्हा, जालना इथे मी गेल्या वर्षीपासून सुरुवात केलेली आहे. आपणही या संधीचा लाभ घेऊ शकता, म्हणजे तुमच्या पालकांवरती एक्स्ट्रा पैशाचा लोड येणार नाही आणि तुमचंही वेळेच्या आत कुठं ना कुठं तरी सिलेक्शन व्हावं किंवा होईल अशी आशा बाळगायला काही हरकत नाही. त्या पद्धतीनेच आपण प्रयत्न करणार आहोत. बघा आता पुढचा 8वा प्रश्न या ठिकाणी अशा पद्धतीने दिलेला आहे की जर 2 गुणिले 8 बरोबर 20, 3 गुणिले 9 बरोबर 31, 5 गुणिले 8 बरोबर 44, तर 30 गुणिले 5 बरोबर किती. जर 2 गुणिले 8 बरोबर 20, 3 गुणिले 9 बरोबर 31, 5 गुणिले 8 बरोबर 44, 30 गुणिले 5 बरोबर किती. अतिशय सोपा प्रश्न. मी सुरुवातीलाच सांगितलं 10च प्रश्न विचारले ठाणे शहर या 2024 सालच्या प्रश्नपत्रिकेमध्ये, आणि सगळे प्रश्न गणिताचे मिक्स आहे, गणित आणि बुद्धिमत्ता टाईप, आणि सोपे आहेत. बघा एकदम सोपं. 2 8 16, 16 आणि 4 20, म्हणजे या ठिकाणी +4 आहे. 9 त्रिक 27, 27 आणि 4 31, +4 आहे. 5 8 40, 40 + 4 किती झाले 44. मग तसं 30 गुणिले 5 किती झाले 150, 150 अधिक 4 किती होतात 154. म्हणून मग या प्रश्नाचं उत्तर किती 154 किंवा 154. सत्य परिस्थिती सांगितलं किंवा जे आता मी बोलत होतो त्याचा राग येऊ देऊ नका, कारण मी बघतोय की गेली 10-10 वर्ष झाले बरेचसे पोरं आमच्याच क्लासचे कॉप्या करून पास झालेले
अगदी त्यांना आता 11 वर्ष लागलं, काहीला 12 वर्ष झाले, अजून पोलीस भरती ते होऊ शकले नाही. भल्या 8-10 अकॅडम्या बदलल्या, बऱ्याचशा अभ्यासिका बदलल्या, भरपूर कुटाने केले. का यशपत्रात पडलं नाही? कारण त्यांनी कधीच कठोर परिश्रम घेऊन वर्ग 5वी ते 12वी पर्यंतच्या परीक्षा दिलेल्या नाहीत आणि म्हणून ते भोग त्यांना आता भोगावे लागतात. ती वेळ तुमच्यावर देखील येऊ शकते. म्हणून तुम्हाला सावध करतोय की लवकरच स्वतःचा अभ्यास ओळखा आणि त्याप्रमाणे तुम्ही निर्णय घ्या. आम्ही तुम्हाला अतिशय अल्प दरात या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध आहोत. आता बघूया आजचा 9वा प्रश्न. सुदामाने सुदामाने 1,50,000 रुपये 1,50,000 रुपये किमतीचा भूखंड शामरावांना विकला. दलालाने दोघांकडून 2.5% 2.5 2.5% दलाली घेतली. तर दलाला एकूण किती दलाली मिळाली? एकूण किती दलाली मिळाली? तर प्रश्न पुन्हा एकदा आपण वाचन करून घेऊया. सुदामाने 1,50,000 रुपये किमतीचा भूखंड म्हणजे प्लॉट शामरावांना विकला. दलालाने दोघांकडून 2.5% दलाली घेतली. तर दलालास एकूण किती दलाली मिळाली? म्हणजे थोडक्यामध्ये त्याला दलालाला किती कमिशन मिळालं असं या प्रश्नामध्ये आपल्याला काढायचं आहे. या ठिकाणी 2.5% दलाली आणि दुसरं महत्त्वाचं वाक्य काय आहे? दोघांकडून म्हणजे विक्रेता आणि खरेदीदार. इथून 2.5% आणि याच्याकडून 2.5% म्हणजे टोटल 2.5% प्लस 2.5% बरोबर होती 5%. मग 5% दलाली घेतली याचा अर्थ असतो 100 रुपयावर 5 रुपये. तर मग 1,50,000 रुपयावरती किती? त्याला आपण x गृहीत धरून तिरपा गुणाकार केला. 100 गुणिले x बरोबर 1,50,000 गुणिले 5. तिरपा गुणाकार या ठिकाणी करायचा इथं अशा पद्धतीने. दोन्ही बाजूचे 2 शून्य उडून गेले. शिल्लक राहिला x बरोबर 1500 गुणिले 5 आणि 15चा पाढा सर्वांना पाठ आहे. 15×5 = 75. म्हणजे त्या ठिकाणी दलाली जी आहे दोघांना मिळून 7,500 रुपये दलाली या व्यवहारामध्ये विक्रेत्याला म्हणजे सुदामाला आणि खरेदीदार तो आहे शामराव या दोघांनाही मिळून 7,500 रुपये दलाली द्यावी लागली. म्हणजे साधारणपणे 3,750 रुपये असं एक क्रमांक त्यांचं येईल. तर ठाणे शहर या प्रश्नपत्रिकेतील शेवटचा प्रश्न आता आपण इथं समजावून घेणार आहोत. सुदैवाने मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्यांनी कोणी ठाण्याला लेखी दिली असेल त्यांना गणित खूप सोपं मिळालं. 100 पैकी फक्त 10 प्रश्न गणिताचे होते आणि तेही अतिशय सोपे. गणित आणि बुद्धिमत्ता मिळून अशी लॉटरी दर परीक्षेला विद्यार्थ्यांची लागेलच अशी याची काही गॅरंटी नाही. तर पुढचा 10वा प्रश्न आहे आजचा. एका आयताची लांबी व रुंदी
लांबी व रुंदी अनुक्रमे 12 सेंटीमीटर व 9 सेंटीमीटर आहे. 9 सेंटीमीटर आहे. तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती? तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती? एवढा एकच प्रश्न भूमितीशी संबंधित ठाणे शहर या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर मित्रांनो, साधारणपणे आता प्रश्न अतिशय सोपा आहे. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी 12 9 अष्टदर्शी 108 चौरस सेंटीमीटरचं क्षेत्रफळ आहे. परंतु आयत म्हणलं की आपल्याला लगेच आयताच्या संबंधित जेवढे काही सूत्र आहेत आणि जी काही माहिती ती सगळी मुखपाठ असणं गरजेचं आहे. म्हणून ती एकदा तुम्हाला सांगतो की आयतामध्ये सम्मुख भुजा याच्या जे आहेत म्हणजे कुठल्या पहिल्या गुणधर्म किंवा प्रॉपर्टी बघूया. ABCD त्याला नाव देऊया. हा कर्ण आहे, हा एक कर्ण आहे. तर पहिला गुणधर्म आयताच्या सम्मुख भुजा एकरूप असतात म्हणजे AB बरोबर काय DC. दुसरी भुजा आहे AD बरोबर BC. तिसरा गुणधर्म आहे आयताच्या सम्मुख भुजा परस्परांना समांतर असतात. अपोजिट साइड्स आर पॅरलल. AB पॅरलल टू DC. त्यामध्ये उभ्या ज्या आहेत AD पॅरलल टू BC. हे झाले बाजूचे समान आणि समांतर असतात. त्यानंतर जे तर आयताचे कर्ण एकरूप असतात. AC हा एकरूप असतो BD ला. त्याचबरोबर 6वा गुणधर्म आयताचे कर्ण परस्परांचे दुभाजक असतात म्हणजे हा कर्ण आणि हा कर्ण. याला मधल्याला नाव देऊ आपण E. परस्परांचे दुभाजक असतात. दु म्हणजे दोन, भाजक म्हणजे तुकडे. सारखे भाग त्या ठिकाणी होतात म्हणून AE बरोबर EC बरोबर BE बरोबर DE. अशा पद्धतीने हे चारही भाग आयताचे सारखे राहतात. त्यानंतरची जो गुणधर्म आहे किंवा प्रॉपर्टी 7वा गुणधर्म आहे आयताचा प्रत्येक कोन काटकोन असतो म्हणजे ABCD अँगल A इज इक्वल टू अँगल B इज इक्वल टू अँगल C इज इक्वल टू अँगल D इज इक्वल टू 90 डिग्री. काटकोन असतो म्हणजे प्रत्येक कोन हे 90 अंशाचे असतात. पुन्हा आयत हा एक चौकोनाचा प्रकार आहे. आयताच्या चारही कोनांच्या मापांची बेरीज अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C प्लस अँगल D इज इक्वल टू 360 डिग्री. त्यानंतर 9वा गुणधर्म येतो आयताचा अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रंट. अँगल A इज इक्वल टू अँगल C त्याला चक्रीय चौकोन असं आपण म्हणतो आणि अँगल D इज इक्वल टू अँगल B. अशा पद्धतीने आयताचे हे काही गुणधर्म आहे. आणि मग आता वळूया आयताचे क्षेत्रफळ आणि आयताची परिमिती त्याचे कोणते सूत्र ते बघूया. तर ही जी बाजू जी लांब दिसते त्याला लेंथ म्हणतात. जी आखूड दिसते त्याला ब्रेड्थ म्हणजे रुंदी म्हणतात B. मग आयताचे क्षेत्रफळ एरिया ऑफ रेक्टँगल इंग्रजीतून त्याला रेक्टँगल असं म्हणतात. आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र L × B किंवा L × B किंवा लांबी गुणिले रुंदी. म्हणून एरिया किंवा आयताचे क्षेत्रफळ एरिया ऑफ रेक्टँगल आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. अतिशय सोपा अगदी 4थीच्या पुस्तकातला हा प्रश्न आहे. लांबी 12 रुंदी आहे 9. 12चा पाडा जवळपास सगळ्यांना पाठ आहे. 12 9 अष्टदर्शी म्हणजे 108 चौरस सेंटीमीटर असं त्याचं उत्तर आहे. नंतर आयताचे परिमितीचं जे सूत्र आहे आयताची परिमिती म्हणजे 2 कंसात लांबी अधिक रुंदी ही आयताची परिमिती आहे. तर अशा पद्धतीने या प्रश्नपत्रिकेतील 10ची 10 उदाहरणं आज आपण पूर्ण केलेली आहेत. संपूर्णपणे ही सोपी उदाहरणं होती म्हणून तुम्हाला समजून घ्यायला काही अडचण येणार नाही. आणि अख्ख्या प्रश्नपत्रिकेमध्ये फक्त 10च प्रश्न ठाणे शहर 2024च्या या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले.
आशा करतो तुम्हाला सर्व हे प्रश्न व्यवस्थित समजलेले असतीलच. काही शंका वाटली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. धन्यवाद.